केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या संकल्पनेत महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठे प्रयत्न या देशामध्ये केले जातात। त्याचाच भाग म्हणून उमेदच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातल्या जवळजवळ 6.5 लाख बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करत असताना महिलांच्या औद्योगिकरणामध्ये जेव्हा सरकार ताकद देतं, त्यांना बळ देतं, तेव्हा त्यांनी स्वतःची उत्पादनं तयार करून खूप मोठी क्रांती या देशामध्ये या राज्यामध्ये केलेली आहे। आणि त्यांनी केलेले जे उत्पादनं आहेत त्याला व्यासपीठ मिळावं, त्याच्या उत्पादनांना मार्केट मिळावं म्हणून महालक्ष्मी सरस या माध्यमातून मुंबई शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून एक उपक्रम राबवला जातो आणि सगळ्या स्टॉल धारकांना या ठिकाणी आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी स्वतःच्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्याचे एक व्यासपीठ या ठिकाणी तयार करून दिलं जातं। आमच्या महिला भगिनींच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण असेल की ज्या महिला भगिनींना ग्रामीण भागातल्या खाद्य संस्कृतीला, ग्रामीण भागातल्या हस्तकला किंवा ग्रामीण भागातल्या आमच्या महिला भगिनींच्या सगळ्या उद्योजकांना बळ देण्याचं काम आपण मुंबईकर मंडळींनी भरभरून प्रतिसाद द्यावा, अशा पद्धतीची विनंती या मुंबईकर मंडळींना या निमित्तानं मी करेन। आणि खास करून आपल्या सगळ्याच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट ही आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या महालक्ष्मी सरसच्या उद्घाटन करण्यासाठी आपल्या सगळ्यांसोबत येणार आहेत। आपल्या महिला भगिनींशी ते बोलणार आहेत, या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। म्हणून या उत्सवामध्ये सगळ्या मुंबईकर मंडळींनी सहभागी व्हावं आणि आमच्या महिला भगिनींना बळ आणि ताकद देण्याचं काम करावं, अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मी या खात्याचा मंत्री म्हणून आणि आमच्या महिला भगिनींचा एक भाऊ म्हणून आपल्या सगळ्यांना करतो।